तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे दिनांक 20 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान चिवरी येथील माजी सरपंच बालाजी पाटील यांना अणदूर व चिवरी रोडवर बिबट्यासारखा दिसणारा प्राणी दिसल्याचे त्यांनी सांगितले। तेव्हा लागलीच अणदूरचे पोलीस पाटील जावेद शेख यांनी आपल्या मोबाईलवरून संदेश पाठवला की नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली। यामुळे शेतकरी व नागरिक भीतीने घराबाहेर पडले नाहीत। बिबट्यासारख्या दिसणाऱ्या प्राण्याचे ठसे येथील शेतकरी ज्ञानेश्वर बोर्डे यांच्या गट नंबर 9/1 व बालाजी कुलकर्णी यांच्या सर्वे नंबर 8 मधील शेतामध्ये दिसले आहेत। परंतु वन विभागाचे कोणतेही अधिकारी प्रत्यक्ष स्थळी आले नसून येथून पाठवलेल्या ठस्याच्या फोटोवरून नक्की बिबट्या आला होता का नाही हे सांगता येणार नाही, असे मत नळदुर्ग येथील वनरक्षक SB शिरसे मॅडम यांनी डी न्यूजशी फोनवर बोलताना सांगितले। यावेळी अणदूर येथील वनमजूर असलेले विनायक पवार, दत्तू बनसोडे, वाल्मिक पांढरे यांनी कोणतेही उत्तर देण्यास टाळाटाळ केली असून त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये सध्या तरी भीतीचे वातावरण पसरले आहे। समोरासमोर गाडीच्या दिसला, फोर व्हीलर गाडी होती आणि उजेड आमच्या गाडीचा मोठा होता। अर्ध्या रोड मध्ये होता आमची गाडी, असं समोर चालल्यावर लगेच उजेड बघून खाली उतरलं शेतात। इकडे ती कुणाचं राईट साईडचं शेत जे आहे ते बोराडे त्यांच्या शेतात तिथं गेला खाली। ठीक आहे, आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं, प्रत्यक्ष मंत्र फोन करून सांगितले आमचे शेतकरी मित्राला धोका होणे म्हणून आम्ही रिक्वेस्ट करून सगळं म्हणजे मित्राला सांगून सगळ्याला सांगितलं, सगळीकडे बातमी पसरवली प्रत्यक्ष बघितल्यामुळं। ओके, स्पष्ट मत सर, आपण म्हणजे त्या बिबट्या हा जे प्राणी आहे ते असे एका ठिकाणी राहू शकत नाही आणि ते बिबट्याचे जे ठसे आहेत, आता तुम्ही म्हणतायत की बिबट्याचे ठसे आहेत, तर ते बिबट्याचे ठसे हे नाहीयेत सर। बर, कारण तिथे जर दुसरी काही घटना वगैरे घडली असतील तर आपण त्याच्यावरनं हे केलं असतं की हा बिबट हा प्राणी आहे। बर, हा ठीक आहे। वन्य प्राण्याचे आहेत सर, एवढं मी सांगू शकते, कारण तो वन्य प्राणी कोणता आहे हे पण त्याच्यावरनं निष्पन्न होत नाही, कारण कुठं काही झालेलं पण नाहीये आणि पाहिलेलं पण नाहीये आपण प्रत्यक्षात। आता येण्याची शक्यताच नाही इथं, आणि गाव इथून एकदम जवळ आहे आणि आला तर असा अद्दर येणार नाही। कुठून तर शिकार करत वगैरे कळालं असतं ना, याची शिडी मारली, त्याचं जनावर मारलं, कुत्र्याच्या अंगावर हल्ला केला, कुठल्या तर मनुष्याला दिसला, असं काहीतरी घडलं असतं। अचानक इथं बिबट्या येऊ कसं शकतो? आसपास काय आमच्या जंगल नाही आणि कुणाला तरी दिसला असता। मानव वस्ती जवळ आहे, इथं घुगे वस्ती जवळ आहे, आपल्या इथं चिवरी पाटीचा, वत्सला नगरचा हे पण भाग जवळ आहे। पलीकडं बऱ्याच शेतकऱ्याची शेतात वस्ती करून लोक राहतात, त्याच्यामुळे असं अचानक येणं आणि कुणाला तरी दिसणं थोडं शंकास्पद वाटतंय मला। आम्ही स्वतः प्रत्यक्ष तर बघितलेलं नाही, पण सकाळी येऊन आम्ही ठसे बघितले। आम्ही पाणी दिलेलं होतं रानाला, त्या रानात बघितलं आम्ही, तर पायाचे ठसे तर दिसू राहिले त्याच्या। कोण गट नंबर काय आहे तुमचा, कुठल्या कुठल्या ठिकाणी, त्याच्याबद्दल काय सांगा? गट नंबर 9/1 चिवरी रोडच्या खाली। बर, कुठं कुठल्या ठिकाणी दिसले तुम्हाला ठसे? हे आमच्या भावाच्या रानात गव्हाला पाणी दिलेलं आहे, त्या गव्हाच्या रानात दिसले। मी रोटर मारत होतो, रोटर मारताना माझी रोटरची नट तुटली। त्या टायमाला मला इथं बिबट्यासारखं म्हणजे असं एक भास झाला आणि नंतर एक 5-10 मिनिटानंतर ना यांचे जे आपण ज्यांच्या रानात रोटर मारत होतो त्यांचे कुत्रे असं चवतळ भुकत होते। बर, मला वाटलं एखादं जनावर बिनावर सुटलं असेल, पण थोड्या वेळानंतर ना कळालं की ती बिबट्या होता। समजताना आता तरी काय, आता आपण हे जे पाहतोय ह्यानंतर सकाळी तर कुठं पश्चात दिसलेला नाही किंवा कुठं कुणाचं काही वासरू खाल्लंय किंवा रेडकू खाल्लंय असा काय प्रकार आता नजरेत तर आला नाही। आता आम्ही बालाजी मामा, तुम्ही स्वतः पत्रकार साहेब, आता हे फुटप्रिंट घेत असताना साक्षीदार आहात त्या गोष्टीचे। आपण ते फुटप्रिंट जशा पद्धतीचे आहेत तशाच पद्धतीचे आपण कॅमेऱ्यामध्ये घेतलेले आहेत, तर ते पाठवून आपण वन विभागाकडे खात्री करूयात आणि खात्री झाल्यानंतर आपण त्याच्यावर ती पुढी बाबा असेल तर मग सतर्कतेचा इशारा वन विभाग अधिकारी आपल्याला देतील आणि ग्रामस्थांनाही सगळ्यांना सतर्क राहण्याचं काम करावं लागेल। आता हे ठसे पाहण्यावरून तर असं वाटतंय की बाबा 1 मीटरचं अंतर जवळजवळ त्या ठशात आहे आणि एवढे मोठे ठसे आतापर्यंत कुठल्याच प्राण्याचे, आपल्या इथं पाळीव प्राण्याचे म्हणा किंवा आपल्या इथं फिरणाऱ्या प्राण्याचे कधी दिसण्यात आले नाही। आणि इथं गव्हाला पाणीही दिलेलं असल्याच्या ओघानं ती व्यवस्थितपणानं दिसायला लागली। 1 मीटरच्या पुढे जवळजवळ एक ठसा असं त्याचे उमटत गेलेले आहेत आणि मोठे ठसे असण्याची शक्यता आहे, मला तर असं वाटतंय।